कैसे हराया विचारणाऱ्या सहर शेखचं नगरसेविका पद धोक्यात. सहर शेखचा गेम ओव्हर होणार का? एका चुकीनं सगळं गमावणार, वडीलही अडचणीत. MIM नगरसेविका सहर शेखचं जात प्रमाणपत्र अवैध. मुंबईतल्या सेस पागडी इमारतीमध्ये राहणाऱ्यांना सरकारकडून आश्वासनच नाही तर संरक्षणाची गरज आहे. आता नॉन सेस इमारतींमधल्या भाडेकरूंना देखील हीच गरज आहे. आमदार आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केली याबाबत मागणी. काही खासदारांकडून खासगीत आदित्य ठाकरे राज्यभर फिरत नसल्याची चर्चा होत आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. खासगी बोलण्याचा काही अर्थ नसतो. पक्षाच्या संघटनेबाबत अशा गोष्टींवर नेहमीच चर्चा होत असते, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्यात उष्णतेचा कहर, अनेक ठिकाणी हीट वेव्हचा इशारा. महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट कायम असून अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांपार गेले आहे. कोकणात उष्ण व दमट हवामान जाणवत असून मुंबईतही अस्वस्थता वाढली आहे. अमरावतीच्या परतवाड्यामधील लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणात SIT स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून आता पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाल्या आहेत. जनता माफ करणार नाही, फडणवीसांनी राजीनामा द्यावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची टीका. भाजपा महायुती सरकारकडून डुबता महाराष्ट्र करण्याचे काम सुरू आहे अशी टीका त्यांनी केली. त्याचबरोबर महाराष्ट्राची जनता महायुतीला कधीच माफ करणार नाही. नाशिक व अमरावतीतील महिलांच्या लैंगिक शोषणाचा घटना हे गृह विभागाचे अपयश असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांची रेकॉर्डेड कॅसेट वाजत असते, पण प्रत्यक्ष जमिनीवरचे वास्तव काय? सवाल हा आहे की आरोपी स्वतःहून गायब झाले की त्यांना सरकारी सेफ पॅसेज देऊन गायब केले गेले आहे. अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांनी विविध ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक घेऊन त्यांच्याशी सखोल चर्चा केली. त्याचबरोबर निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवडून देण्याचं आवाहन देखील केलं. यावेळी राजेंद्र पवार देखील उपस्थित होते. राज्य परिवहनच्या बस भाड्यात आजपासून 10% वाढ. राज्य परिवहनच्या बस भाड्यात आजपासून 10% वाढ झाली असून ती 15 जून पर्यंत लागू राहणार आहे. खासगी ट्रॅव्हल्सही 20 एप्रिल पासून दरवाढीच्या तयारीत असल्याने प्रवाशांवर दुहेरी आर्थिक भार पडणार आहे. लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली. CBSEने 10वी बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. सर्व विद्यार्थी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपला निकाल त्वरित तपासू शकतात.